मला बरेच असे कमेंट्स यायचे की मॅडम होमगार्ड होण्यासाठी काय करावं लागतं, त्याची प्रोसेस काय. तर मी त्या भावांना बहिणींना सांगू इच्छिते की बाबांनो, होमगार्ड काही होऊ नका. तुम्हाला आत्ता सध्याची परिस्थिती सगळी माहिती आहे. माझी ड्युटी असून सुद्धा माझ्या हक्काची मला ड्युटी देण्यात आली नाही आणि मला आज ब्लाऊज शिवावं लागतं. आता सध्या पाऊस चालू आहे म्हणून शेतात जाता येत नाहीये आणि माझ्या हक्काची ड्युटी असून सुद्धा मला काही बोलता आलं नाही आणि माझा अजून न्याय झाला नाही. फक्त चौकशी करतो म्हणले आणि सगळा विषय तिथेच थांबला. होमगार्ड इतकं खालचं पद आहे ना, त्याला खरंच कुठेच इज्जत नाही, मला तरी असं वाटतं. कारण आतापर्यंत मी जिथे जिथे बघितलंय ना, तिथे फक्त हसू होतं होमगार्डांचं. पोलिसाबरोबर आपण काम करायला गेलोत ना, तर पोलिसांना देखत आपलं एखादं काही चुकलं ना, तर लगेच काय म्हणतात माहितीये का, यासाठीच तुम्ही होमगार्ड आहेत आणि तुम्ही होमगार्डमध्येच चांगले आहात. ही आपली इज्जत करतात लोक. खरंच जे लोक भ्रष्टाचार करून आज माझ्यावर अन्याय केला, वशिल्याने ड्युट्या लावल्या, त्यांना काहीच वाटत नाही. ते मस्त मजेत ड्युट्या करतात, मस्त मजेत मोकळे झाले. पण आज माझ्या घरची काय परिस्थिती आहे हे फक्त मला माहिती आहे, हे कोणालाच माहीत नाही आहे. लोकांनी हिथं घरी येऊन ज्यांनी बघितलं ना माझं घर किंवा माझी परिस्थिती, त्यांना सगळं माहिती आहे माझं आज जीवन मी कसं जगते. वरिष्ठांना फोन केला काही जणांनी आणि त्यांनी रेकॉर्डिंग मला पाठवली. तर त्यात सरळ म्हणजे दगडाला सुद्धा पाजर फुटत नाही जे म्हणतात ना, तसा माणूस आहे ते. तर एक सहज म्हणतोय, एक जण म्हणाला की त्या ताईंना ड्युटी का लावली नाही, त्या ताई तर विधवा आहेत वगैरे. तर तो म्हणतोय ती काय विधवा आत्ता झाली आहे का, होमगार्ड होण्याच्या आधी विधवा आहे. आणि काय झालं विधवा असले म्हणून, कितीतरी महिला विधवा आहेत आणि ही एकटीच आहे का, हे त्याचे प्रश्न आहेत आणि हे बोल आहेत त्याचे. किती अवघड आहे ना. विधवा आहे याचं त्याला काहीच वाटत नाहीये आणि आज उघडपणे असं बोलतोय की ही काय एकटीच विधवा आहे का. अरे विधवा असून सुद्धा मी 3 मुलांना सांभाळते. आज आत्महत्या केली नाही. तुमच्यासारखे पुरुष लोक आहेत ना, तुमची घरची जबाबदारी तुम्हाला झेपत नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करतात. पण आम्ही तसं नाही. आम्ही आमच्या मुलांना सांभाळण्याचं आमच्या हातात तेवढं बळ आहे म्हणून आम्ही एवढं करतोय. आज ड्युटी नाही दिली म्हणून काय झालं, मी आज सकाळपासून 6 ब्लाऊज शिवलेत. मरत नाही मी काम करून. पण असं वाटतं की आपण ह्या सगळ्यातून मुक्त होऊन जर ड्युटी लागली तर आपलं तेवढाच एक हातभार लागेल माझ्या संसाराला, म्हणून यासाठी मी झटते. आणि वरून असे जे नालायकपणाने बोलतायत ना लोक, त्याचा मला खरंच निषेध करावा असं वाटतो. निषेध.